कारण तो तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, सांगया मज तुझा आपण याचा बोल ऐके. आता इथून जे सुरू झालं आहे ते सगळे जीवमात्र जे आहेत ते सगळे एकच आहे, किंवा सगळे एकच आत्मतत्व सगळ्यांच्या ठिकाणी विभाजित होऊन भरून राहिलेलं आहे. या भूमिकेवरती आले. त्यामुळे ते म्हणाले तू आणि मी काही भिन्न नाही, मी तुला काही सांगावं असं नाही, आणि तू माझं ऐकायचं मी तुझं ऐकायचं असाही काही विषय नाही. या अर्थाने विषय पुढे चालू आहे. आता ते म्हणतात ज्ञानदेव म्हणे तुझं माझा बोल ऐकणे, ते तळहाता तळी मिठी देणे जयापरी. ते म्हणतात ज्ञानदेव म्हणतात की मी तुला काही सांगायचं, ज्ञानदेव म्हणे तुझं माझा बोल ऐकणे, तू माझं बोलणं ऐकावंस, म्हणजे तळहातानी आपल्याच तळहाताला मिठी देण्यासारखं आहे. म्हणजे तळहाताला काही स्वतःला वळता येत नाही, तो काही त्याच्या हाताला, ते तळहातात तळी मिठी देणे, तळहाताच्या तळाला म्हणजे मध्यावरती त्या तळहातानी वळून मिठी द्यावी असं आहे जयापरी. हा दृष्टांत दिला आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की ज्याचं त्यांनी ज्याच्या त्याच्या ठिकाणी याचा अनुभव घ्यावा अशी स्थिती आहे. मग ज्ञानदेव म्हणे तुझं माझा बोल ऐकणे, म्हणजे तळहाताने मिठी मारल्या परी होईल. दुसऱ्या हाताने मिठी नाही, तळहातानीच तळहाताला, त्याच हाताने त्याच हाताला. आता तळहाताने तळहाताशी मिठी मारणे ही गोष्ट जैसी, ज्याची तोच निश्चयेसी करीत असे. म्हणजे जो तो आपल्या आपल्या ठिकाणीच ही कृती करेल. तैसे चांगदेवा आहे येथ तू आणि मी हे द्वैत. त्याचप्रमाणे हे चांगदेवा तुझ्या आणि माझ्यामध्ये जे द्वैत आहे त्या द्वैताला धरून विषय मांडायचा तर दोन तळहातांची म्हणायचं. पण एका तळहाताची म्हणणं जास्त संयुक्तिक आहे, कारण त्याची त्याला काय मिठी द्यावी. पण ठीक आहे, एका व्यक्तीची पण घेतली तरी काही बिघडत नाही, कारण पुढचे दृष्टांत दोन धरून केलेले, इथे द्वैत आहे, कसंही घेतला तरी चालू शकतो. म्हणून तैसे चांगदेवा आहे येथ तू आणि मी हे द्वैत, निरर्थक आहे सत्य मी तू अंश वटेश्वराचे. आता मी आणि तू हे वेगळे आहोत, हे जे द्वैत आहे ह्याला काही अर्थ नाही आहे. आपण त्या एकाच वटेश्वराचे म्हणजे एकाच आत्मतत्वाचे, त्या परमात्म स्वरूपाचे दोन एक वेगळे आविष्कार आहोत, एवढंच आहे. बाकी एकच परमात्म तत्व आहे याच्यामध्ये किंवा तुझ्या माझ्यामध्ये. तर म्हणून या वा डाव्या उजव्या हातांनी जरी एकमेका लागुनी मिठी मारिली प्रेमाने तरी तेथे काय झाले. ते म्हणतात एकाच शरीराला जर त्याच्याच डाव्या उजव्या हाताने जर जवळ घेतलं तर काय झालं. हात मुळीच देहाचे अंशकी असती साचे, म्हणून पहा भेटीचे नाही मुळी प्रयोजन. जे मुळातच एक आहे त्यांनी पुन्हा मी एक आहे हे दाखवण्यामध्ये काय प्रयोजन आहे असं ते म्हणतात. तर हाताशी स्पर्शला तयांचा स्पर्श कळाला, एकाच त्या आत्म्याला हे बापा विसरू नको. म्हणाले हाताचा हाताला स्पर्श झाला तर जसा त्याच देहाचा हात आहे, त्याच देहाचा स्पर्श आहे, तर त्यामध्ये जसा भेद नाही तसं तुझं माझ्याशी बोलणं किंवा माझं तुझ्याशी बोलणं हे काही तू आणि मी वेगळे आहोत आणि आपण बोलतो आहोत ही काही स्थिती नाही आहे. म्हणून मिठी मारण्या कारण कोणीतरी पाहिजे आन, तो असल्या वाचून मिठी कृत्य घडेना. येथे तळहात हाता कारण मारू गेल्या मिठी जाण, तेथे मिठीचे प्रयोजन मुळीच नाही. दोन्ही गोष्टी त्यांनी खोडून टाकल्या की एकच जर आत्मतत्व सगळीकडे भरून राहिले तर त्याच्यामध्ये तू आणि मी आपण एकमेकांच्या जवळ येणं ह्याला काही फारसं प्रयोजन नाही. जर असं काही प्रयोजन आहे असं धरलं तर त्याच्यामध्ये एकापेक्षा दुसरी गोष्ट वेगळी असावी लागेल. इथे एका परमात्म तत्वाशिवाय वेगळं काही असत नाही हे एक सांगितलं. आणि दुसरं त्यांनी असं इथे तळहात हाता कारण मारू गेल्या मिठी जाणं, तेथे मिठीचे प्रयोजन मुळीच नाही. मग आता आपण एक आहोत हे सांगण्याचा हेतू काय, ह्याचं कारण काय. कारण एकदा एका आत्मतत्वापासून आपण दोघे जण आहोत असं एकदा सिद्ध आहे, तर मग आता तू माझ्याजवळ येणं किंवा मी तुझ्याजवळ येणं याला काही वेगळा अर्थ उरत नाही. म्हणून येथे आधी पडावी लागे तुटी तेव्हाच होय खरी भेटी. येथे तुटी हीच गोष्टी खोटी
होत पहा चांग देवा. म्हणजे जेव्हा भगवंतापासून भक्त दूर होतो किंवा भक्त म्हणण्यापेक्षा त्याच्या ठिकाणी अविद्या शिल्लक राहते. जोपर्यंत जीवाच्या ठिकाणी अविद्या आहे तोपर्यंत तो परमात्म्यापासून तुटलेला आहे, तोपर्यंत तो वेगळा आहे. आणि मग जेव्हा परमात्म्याची भेट होते तेव्हा ती जी भेट आहे त्या भेटीमध्ये त्याच्या ठिकाणची अविद्या निशेष संपून जाते, तिथे काही शिल्लक राहत नाही. तो त्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो आणि आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे तो आपल्या ठिकाणी त्या परमात्म तत्वाचा अनुभव त्याच्यापेक्षा वेगळा नाही हाच घेतो, याच्यापेक्षा काही वेगळा अनुभव नाही. पण जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत हे जे द्वैत आहे, हे जे वेगळेपण आहे, तर ते द्वैतामध्ये या भक्तीची गोडी आहे. म्हणून संतांनी असं म्हटलंय की भगवंता तुझ्याशी अद्वैत भावाने एकरूप होण्यापेक्षा द्वैतामध्ये राहून तुझी भक्ती करण्यामध्ये आनंद आहे. म्हणून मीराबाई पण म्हणतात की तुम भये तरुवर किंवा तुम भये सरोवर. या प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी त्यांनी ती कल्पना केली की भगवंता तू एक असशील तर मी त्याप्रमाणे, तू तरुवर झालास तर मी त्याच्यावरचा पक्षी होईल, तू सरोवर झालास तर मी त्याच्यातला मासा होईल. म्हणजे शेवटी तुझ्या आणि माझ्यामध्ये हे सगळं बोलण्याकरता द्वैत आहे आणि हे द्वैत ठेवून त्या भक्तीचा आनंद लुटलेला आहे. कारण का तर आपण वेगळे आहोत यातला जो आनंद आहे आणि त्या भेटीतला जो आनंद आहे, तर त्या आनंदाच्या करता आपल्याकडे जसं शेर किंवा शायरीमध्ये वर्णन केलं जातं की व्यवहारामधल्या प्रेमाचा विषय आहे खरं म्हणजे तो, पण तो परमार्थामध्ये वापरला जातो की त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की जो मजा इंतजार में है वो वसले यार में नहीं. की जी भगवंताच्या भेटीची आस अंतःकरणामध्ये आहे, त्या भेटीच्या असणाऱ्या उत्कट भावात जी मजा आहे ती मजा भगवंताच्या प्रत्यक्ष भेटीच नाही. कारण तो प्रत्यक्ष भेटला आणि भगवंताशी एकरूप झालो की आता अनुभवायला काही शिल्लक उरलं नाही. त्यामुळे अनुभवण्याचा विषय संपून गेला. जर अनुभवायलाच काही नाही शिल्लक राहिलं तर मग त्याचा उपयोग काय त्या भक्तीत. त्याच्या वरकडी केली आहे नाथ महाराजांनी. मी पूर्वी पण आपण कधी बोललेलो आहोत की नाथ महाराजांची जी विरहिणी आहे, नाथ महाराजांची विरहिणी असं म्हणत नाही, ते म्हणतात की जी विरहिणी आहे म्हणजे जी भगवंतापासून दूर आहे किंवा जो जीव भगवंतापासून लांब आहे, अजून त्याची भगवंताशी भेट झालेली नाही आहे, तर त्याच्या ठिकाणी वियोग शक्य आहे. पण नाथ महाराज म्हणतात की माझी विरहिणी, म्हणजे हे सगळ्यांनी लिहिलं आहे, ज्ञानदेवांनी लिहिलं आहे, पहिलं दोघे काऊ कोकत आहे पासून अनेक विराण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. तुकाराम महाराजांच्या विराण्या प्रसिद्ध आहेत. अगदी प्रत्येक संतांनी आपल्याकडनं विराण्या लिहिलेल्या आहेत. कारण त्याच्यामध्ये असणारी जी भक्तीची एक वेगळी छटा आहे, ती छटा त्याच्यातून प्रकट केली आहे त्यांनी. तर तिथे त्यांनी असं म्हटलं की ही जी विराणी आहे ती विराणी कशी आहे किंवा ती विराणी आपल्या ठिकाणी काय अनुभव घेते, तर ते म्हणतात ह्या विराणीला वेगळं पण माहीत नाही. कारण का ही आत्मज्ञानाने युक्त आहे. आता जेव्हा आत्मज्ञानाने युक्त असणारा जीव आपल्या ठिकाणी भगवंताच्या भेटीच्या विषयी किंवा भगवंताच्या भक्तीच्या विषयी निरूपण करतो, तेव्हा नाथ महाराज म्हणतात ते कसं करतात. कारण तो ज्ञानी आहे, तो भगवंताशी सर्व भावाने एकरूप झालेला आहे, तरीसुद्धा त्याला ओढ आहे कशाची, तर एखादी विराणी किंवा त्या विरहिणीचा अनुभव घेण्याची. तर त्यांची विरहिणी आपला अनुभव काय सांगते, विरहिणी विरहा विरहित बोले. तर तिथे नाथ महाराज असं म्हणतात की विराणी आहे की ती विराणी कशी आहे, ती विराणी भगवंताच्या वियोगाशिवायचं असणारी विराणी आहे. म्हणजे भगवंताच्या भेटीमध्ये इतकी उत्कटता आहे आणि भगवंताच्या भेटीमध्ये इतका अलौकिक आनंद आहे जो भगवंतापासून दूर झाल्यानंतर, जे आपण म्हटलं ना जो मजा इंतजार में है वो वसले यार में नहीं, तो जो मजा इंतजार का है, तर म्हणाले त्याच्यातला जो आनंद आहे तो आनंद नाथांची विरहिणी घेते. आणि नाथ म्हणतात की स्थिती अशी आहे भगवत प्रेमाची की या प्रेमामध्ये भगवंत भेटलेलाच आहे आणि तो जो भेटलेला आहे त्या भेटीमधला आनंद कसा आहे, तर किंवा त्याच्यातली ओढ कशी आहे, त्याच्यातली उत्कटता कशी आहे, जोपर्यंत भगवंतापासून लांब आहे.
लांब असताना असणारी भगवंताच्या भेटीची जी उत्कटता आहे ती भगवंताच्या भेटीत कायम आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की माझी विरहिणी. कधी नाथांनी माऊलींच्या पुढे एक पाऊल टाकलंय. माऊलींनी असं म्हटलं की संकेत मी बघतोय, पहिलं दोघे काऊ कोकत आहे, सकुनगे माये सांगत आहे, की तो आम्हाला सांगतो आहे की बाबा तुझ्या मनाप्रमाणे काहीतरी घडेल. कारण त्या ठिकाणी त्या कावळ्याचं ओरडणं आपल्या घराच्या छतावरती ऐकायला येत आहे. ते म्हणतात आम्हाला यातलं काहीच लागत नाही. नाथ महाराज म्हणतात भक्ती अशी आहे की ज्या भक्तीमध्ये अशी वाट बघावीच लागत नाही. कारण भक्तीची स्थितीच अशी आहे, त्या भक्तीला उत्कटताच अशी आहे की ती उत्कटता आता भगवंतापासून दूर आहे म्हणून उत्कटता आहे नाही, भगवंताच्या सहवासामध्येच ते अलोट प्रेम आहे. आता या प्रेमाला आपल्याकडे भक्तीमध्ये किंवा नारदानी भक्तिसूत्रामध्ये कांतासक्ती असं म्हटलंय किंवा विरहासक्ती, आणि सगळ्यात शेवटची जी परमविरहासक्ती भक्ती आहे त्या भक्तीचं हे स्वरूप आहे. आणि त्याकरता जो स्वीकारलेला फॉर्मॅट म्हणा किंवा जो जी रचना किंवा जो संबंध तो वल्लभ कांता भाव त्यांनी स्वीकारलेला आहे. पण दास्यभावामध्ये सुद्धा भक्तीची ही उत्कटता ज्यांनी प्रकट केली आहे ते हनुमान आहेत. हनुमानांची भक्ती अशी आहे की ज्या भक्तीला दुसरं कोणत्याही स्वरूपाचा, दुसऱ्या कोणत्याही नात्याचा त्यांना आधार घ्यावा लागलेला नाही. त्यांनी एक जी ईश्वर सेवा, भजसेवायाम भक्ती, ही जी भक्तीची व्याख्या आहे त्या व्याख्येतच हनुमान आहेत. आणि म्हणून हनुमंताचा अधिकारच इतका मोठा आहे. अर्थात त्यांचं चरित्र वेगळं आहे, त्यांचा त्याचा संदर्भ वेगळा आहे. पण ज्ञानदेवांनी सुद्धा म्हटलंय की जेथ कुंडलिनी ही भाषा जाये तेथ हनुमान हे मारुती हे नाम घेये. की ज्या ठिकाणी कुंडलिनीची भाषा संपते, जे कुंडलिनीचं गती संपते, त्या ठिकाणी कुंठित होते, त्या ठिकाणी हनुमंताचा प्रांत सुरू होतो. त्याचं कारण आहे ती प्राणाची देवता आहे. आणि प्राणाची देवता असल्यामुळे ती जी ऊर्ध्वगती आहे ती प्राणाची विचारात घेतली असो. पण सांगण्याचा हेतू असा की भक्तीच्या प्रांतात सुद्धा हनुमंताच्या भक्तीचं वर्णन जे रामायणामध्ये केलं आहे त्या वर्णनाप्रमाणे हनुमान त्यांची उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारी प्रतिक्षणाला, जसं माऊलींनी वर्णन केलं आहे 12व्या अध्यायामध्ये, की लाटेवर लाट येत जावी किंवा सूर्य मावळतीला जाताना सूर्याचे किरण जसे त्याच्याबरोबर गोळा होऊन निघून जावेत, त्याप्रमाणे हनुमंतांची भक्ती आहे की उत्कटता आहे, त्याला जे उचंबळून येणं आहे ते त्या लाटेसारखं आहे. आणि जिथे प्रभू रामचंद्र आहेत, जिथे त्यांचं अस्तित्व आहे तिथे त्यांचा भाव सातत्याने त्याला अनुसरणारा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की इथे तेथे आधी पडावी लागे तुटी तेव्हाच होय खरी भेटी, येथे तुटी हीच गोष्टी खोटी होत पहा चांगदेवा. म्हणजे त्यांनी इथे म्हटलंय की बघ चांगदेवा कसं आहे की इथे विरहच नाही, हे नाथांची भूमिका आहे की इथे तुटीचा विषयच नाही आहे, इथे वियोगाचा विषयच नाही आहे. विरहिणी लिहिण्याकरता विरहाचा भाव स्वीकारून भगवंताच्या विषयीची उत्कटता प्रकट करावी अशी स्थितीच इथे नाही आहे. कारण का तर त्याच्याशिवाय वेगळे पण नाही. म्हणजे देहामध्ये राहून हा भक्तीचा जो भाव आहे तो अखंड अद्वैत ठेवून या सबंध जगताशी अद्वैत साधणारे ज्ञानेश्वर महाराज, त्यांचा अधिकारच मोठा आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं इथे की तेव्हा होय खरी भेटी, येथे तुटी हीच गोष्टी खोटी होत पहा चांगदेवा. जेवी जलाने जलाचा गदेला तो करून साचा. गदेला म्हणजे मोठं लोड किंवा टक्क्या काही म्हणा त्याला, म्हणजे मोठी उशीपेक्षा जरा मोठं असं, किंवा गादी मोठी, त्यांनी खाली तर गादीचा असा अर्थ लिहिलाय. पण हिंदीमध्ये त्याला गद्दा म्हणतात उशीला. त्यामुळे गदेला पण उशीला किंवा लोडाला टक्क्याला म्हणायला काही हरकत नाही. जे मोठी उशी आहे ती किंवा एक चांगली मोठी गादी करून असं जर म्हटलं आपण तर पाण्याची गादी केली आणि पाणी त्या गादीवर लोळायला लागलं, ह्या बोलण्याला काय अर्थ आहे किंवा याच्यातनं काय निष्पन्न होत आहे असं म्हणतात ते की इथे जेवी जलाने जलाचा गदेला तो करून साचा, आपुल्या त्या लोळण्याचा विधी घ्यावा उरकून. म्हणजे त्यांनीच त्याच्या ठिकाणी ठरवावं
की आपल्याला आता त्या पाण्यावरती लोळायचं आहे आणि पाण्यावर लोळायला पाण्यानेच ठरवलंय, तर म्हणाले तो आणखीन काय वेगळं करणार आहे. म्हणून त्या जलाच्या गादीवर जरी लोळ लागले वारी, तरी तेथे गोष्ट दुसरी काय झाली. पाण्यावर पाणी लोळतं आहे असं जर आपण म्हटलं, लोळण घेतली त्यांनी, तर काय केलं पाण्याने? काही नाही केलं. पाणी पाण्यातच आहे, त्याच्यापासून काही अलग नाही आहे. म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की माऊली जे लिखाण करते किंवा हे जे सगळं अक्षर वाङ्मय आहे त्यांचं, त्या वाङ्मयामध्ये त्यांना वाङ्मय निर्माण करताना सुद्धा परमेश्वरापासून द्वैत स्वीकारावं लागत नाही. त्या अद्वैतातच स्फुरण पावलेले ते शब्द आहेत. कारण त्यांनी म्हटलंच आहे, आपण त्या अमृतानुभवामध्ये पाहिलं आहे शेवटी, की त्यावेळी तिथे त्यांनी सांगितलं आहे की म्हणाले हे काय आहे, हे निर्माण झालं आहे, हे माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलं आहे वगैरे, हे कोणतेच शब्द राहत नाही. कारण हे ना शब्द आहेत, ना हे काही वेगळं स्फुरण आहे, हे ना काही मांडायचं म्हणून प्रयोजन आहे. हे जे जसं आहे सद्गुरूंच्या भावात, ते तसं इथे प्रकट झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हा ज्ञानदेव कुठे येतच नाही. त्याच्या मागच्या ज्या अनेक भूमिका आहेत, तर त्या भूमिकांमधल्या आपण ज्ञानेश्वरीत पाहतो, न्यूनते पुरते अधिकते सरते, हे करून घ्यावं तुम्ही. किंवा ही सगळी जी मांडणी आहे, या मांडणीमध्ये काही मांडायचं आहे म्हणून मांडलं नाही आहे. हा जो अनुभव आहे, म्हणजे त्याला जसा त्यांचाच आवडीचा शब्द आहे, त्या अनुभवाला फुटलेले हे दोंद आहे, म्हणजे त्याला फुटलेले हे कोंब आहे. हां, तो अनुभव आहे आणि त्या अनुभवाला काही कोंब फुटलेत. ते जे कोंब आहे ते कोंब म्हणजेच ज्ञानेश्वरी, ते कोंब म्हणजेच अमृतानुभव आहे, तेच कोंब म्हणजे ही चांगदेव पासष्टी किंवा त्यांचे सगळे अभंग रचना आहे. कारण त्यांचं म्हणणं असं की तो दुसरा दृष्टांत आहे कंद, की तो कंद आहे, म्हणजे तो आनंदाचा कंद आहे. आणि त्या आनंद स्थितीमध्ये राहून ती आनंदाची स्थिती बदलतच नाही. त्या आनंदाच्या स्थितीला आता काही लिखाण करायचं आहे म्हणून वेगळं स्वरूप घ्यावंच लागत नाही. त्या स्थितीवरती जरा लाटा उत्पन्न झाल्या तर त्या लाटा म्हणजेच वाङ्मय आहे. म्हणजे तो जो ज्याला आपण घनता म्हणतो त्या आनंदाची, ती आनंद घनता बदलत नाही. आणि त्यामुळे तो आनंदाचा घनू, तो जो आनंदाचा जो घन आहे म्हणजे मेघ आहे, तो कसा आहे दोन्ही अर्थाने येतो. आपण तिथे त्याचा संदर्भ त्यांनी वर्षाव करावा म्हणून त्याला घनू म्हटलं, तर त्यांनी वर्षावं नाही, तर त्या आनंदाचा घन म्हणजे आनंदाचं सॉलिडिफिकेशन, ते अगदी एका ठिकाणी घन होऊन अगदी ते घनीभूत झालं आहे, दाट झालं आहे, त्याच्यामध्ये कुठे सांध नाही, फट नाही. असं हे जर पूर्ण रूप ज्ञानदेवांचं आहे, तर त्या पूर्ण रूपामध्ये काव्य स्फुरावं का, त्याची इच्छा व्हावी का, कोणाला काही होत नाही. त्या आनंदावरती जे काही तरंग उमटतात ते स्वाभाविक आहेत आणि ते स्वाभाविक उमटलेले तरंग हे सगळं आहे. म्हणजे ज्ञानदेवांना हे करायला काही बसावं लागत नाही. ही वाङ्मयाची निर्मिती करायची आहे, कशाचा संकल्प करायचा आहे, कोणता दृष्टांत द्यायचा आहे, हे असं काही नाही. आणि हे कशाचं फल आहे? सत्यवादाचे तप केले आम्ही अनित कल्प. त्यांनी म्हटलंय की वाणीने सत्य बोलावं, हे कोट्यानुकोटी जन्म आम्ही कल्पानुकल्प आम्ही हेच तप करत राहिलो, की ज्या तपाचं फल म्हणून हे वाङ्मय निर्माण झालेलं आहे, अशी धारणा त्यांनी प्रकट केली आहे. तर ती आता चांगदेवाला सांगतायत की चांगदेवा, तुला जर तत्वज्ञान कळतं आहे तर हा ज्ञानदेव कोणत्या भूमिकेवर आहे हे समजून घे. ज्ञानदेवाची तुझ्याकडे पाहण्याची भूमिका काय, म्हणजे त्यांना अभिनिवेश नाही आहे त्यांना कळवण्याचा, त्यांना अभिनिवेश नाही आहे त्यांना उपदेश करण्याचा. त्यांच्याकडे फक्त एक आनंद आहे दोघांच्यामध्ये विभाजित करून घेण्याचा. आपण जसं म्हणतो की माझी या जातीचे भेटो मज जीवलग, हे आपल्या जातीचा कुणीतरी भेटावा, या चांगदेवाच्या मनात आहे ना की हे मिळवावं आणि आहे ना त्याचा अधिकार, तर त्याला कळू दे की वास्तवात हे काय असतं, अनुभव काय असतो, त्या अनुभवाचं स्वरूप काय असतं. म्हणून ते म्हणतात की एवंच परमात्म स्वरूप तूही आणि तैसाच आहे मी, ही त्यांची नम्रता. जै जगा धाकुटे होई जे तै जवळीक माझी, ही त्यांची खरी नम्रता. ते म्हणत नाही जसा मी आहे तसा तू आहे, नाही म्हणाले जसा तू आहेस ना तसाच मी आहे, तुझ्या माझ्यामध्ये काही फरक नाही, म्हणून तू मी हा भेद पाही
अविद्येने वाटत आहे. तुला का हा भेद वाटतो? अजून तुझ्या ठिकाणी अविद्या शिल्लक आहे, अजून तुझ्या ठिकाणी अज्ञान शिल्लक आहे. म्हणून तुला माझ्या भेटीला यावं, अभिनिवेश आहे. भेटीला येताना आपलं वैभव दाखवावं, अभिनिवेश आहे. आणि कोण ही लहान लहान मुलं, काय यांचा अधिकार आहे? म्हणजे अधिकार असेल तर काही आमचा आहे, इतरांचा काय अधिकार असेल? हा जो आहे तो हा तुझ्या ठिकाणचा अभिनिवेश आहे. आणि म्हणून ते म्हणतात, नसती अविद्या बळावते तेव्हा भेदाची प्रचिती येते. नसती दोन्ही अर्थाने, अर्थ दोन्ही प्रकारांनी घेता येतो. कुणी उगीच असा अर्थ लावला आणि आपण नेहमी लावतो तो, की जी खरी अस्तित्वातच नाही. नसती म्हणजे न असती, तर ती जी नसणारी अविद्या आहे किंवा उगीच की ज्या अविद्येचं काहीही प्रयोजन नाही तरी सुद्धा, म्हणून त्यांनी उगीच असा अर्थ लावलाय की नसती अविद्या बळावते. तर ते म्हणतात की उगीचच्या उगीच ही अविद्या बळावते. किंवा आपण असं म्हणतो की जिला स्थानच नाही तत्त्वज्ञानाच्या सामान्य भाषेमध्ये, सामान्य पद्धतीने, की जिला अस्तित्वच नाही, तिच्या आधारावरती आम्ही हा सगळा खेळ मांडतो आणि तिच्या आधारावर आमच्या कार्यकारण भावाचा विषय आम्ही आमच्या पद्धतीने स्पष्ट करतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की नसती अविद्या बळावते तेव्हा भेदाची प्रचिती येते. जैसे वायूच्या संगे उठते जला ठाई लहरी पहा. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या सहवासामध्ये जलामध्ये लहरी उमटतात, त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो भेदाची प्रचिती येते, त्या भेदाच्या प्रचितीला ही अकारण अविद्या कारणीभूत आहे. त्या अविद्येचं काही प्रयोजन नाही. म्हणून लहरी जल हा भेद व्हाया, वायुकारण ते ठाया, पवनोपाधी रहित तोया, जललहरी भेद नसे. याच्यामध्ये दुसरा कोणी जोपर्यंत आहे, दोन तीन त्याच्यामधले मुद्दे आहेत, की एक तर त्या वायूच्यामुळे त्याच्यामध्ये भेद उत्पन्न झाला, याचा एक भाग आहे अविद्या. दुसरा भाग आहे की खरं वास्तविक पाहता दुसरा कोणी असतच नाही. म्हणजे जे आपण अमृतानुभवामध्ये पाहिलं की काय अविद्या आहे, अविद्या नाहीच आहे. जे काही आहे ते फक्त ज्ञानच आहे. आणि म्हणून माऊली म्हणते, जो काही प्रकार किंवा जी काही स्थिती आत्ता आपण अनुभवतो आहोत किंवा जी आहे ती, ते म्हणतात की फक्त ज्ञानाची आहे. त्या अमृताचा अनुभव म्हणजे फक्त त्या निखळ ज्ञानाचा अनुभव आहे. त्या ठिकाणी अज्ञान कुठे संभवतच नाही, त्या अज्ञानाला काही प्रयोजनच नाही. त्यामुळे इथे त्यांनी दोन प्रकारे होतं की हा भेद होण्याकरता अज्ञान त्याच्यामध्ये येतं. पण हा भेद कसा येतो? या जगामध्ये वावरताना त्या भेदाचं एक शुद्ध स्वरूप पण आहे. म्हणजे जेव्हा तुकाराम महाराज या जगात वावरतात, जेव्हा ज्ञानेश्वर महाराज या जगात वावरतात, तेव्हा भेद तर स्वीकारावाच लागतो त्यांना सुद्धा. त्यांनी जरी तत्वतः भेद नाही स्वीकारला तरी शंकराचार्यांना जे मान्य करावं लागलं तेच पुन्हा क्रियाद्वैतम सदा कुर्यात, भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करायचे. भावाच्या पातळीवरती व्यवहारात अद्वैत ठेवता येतं, क्रियेच्या पातळीवर ठेवता येत नाही. म्हणजे आपण कुठेतरी परदेशामध्ये कुणाला आपल्या मुलाला पाठवलं आणि आपण इथे आहोत आणि त्याला तिथे आपल्या घरच्यासारखं जेवण मिळत नाही, तर त्याच्याकरता मी जेवेन तर त्याचं पोट भरेल होणार नाही. व्यवहाराच्या पातळीवर अन्न त्याच्याच पोटात गेलं पाहिजे. भावाच्या पातळीवर अद्वैत आहे, तो कुठेही असला तरी सुद्धा तो मला माझ्या स्मरणात आहे, तो कुठेही असला तरी सुद्धा त्याच्यापासून मी अलग नाही, हा भाव राहू शकतो. पण प्रत्यक्ष क्रिया नाही होऊ शकत. क्रियेच्या पातळीवरती द्वैतच आहे. भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करहची. क्रियेच्या नाही तर तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत, आता उद्याच प्रस्थान आहे माऊलींच्या आणि तुकारामांच्या तर पालखीचं झालेलं आहे प्रस्थान. आता जेव्हा पालखी निघते किंवा लोक त्यांच्या वेळी जेव्हा वारीला जायचे तेव्हा तुकाराम महाराज किती कळवळून निरोप द्यायचे विठोबाला आणि त्या वारकऱ्यांना सांगायचे, माझा निरोप घेऊन जा त्याच्याकडे, त्याला सांगा मी तुझी वाट पाहतोय आणि मी इथून सारखं तुम्ही निघालात, तुम्ही चाललात, तुम्ही येणार. या सगळ्या काळामध्ये त्यांचं सगळं मन पंढरपुरात आहे. मग ते त्यांचा देह सोडून पंढरपूरला का नाही गेले? नाही गेले. कारण का? एका वेळेचे दोन भाव आहेत की इथे माझ्या मी आहे त्याच ठिकाणी तो परमात्मा मला प्राप्त आहे, त्याच्या माझ्यामध्ये अद्वैत आहे.
पण तो जो तिथं सगुण बसलेला आहे याच्या रूपाची ओढ कायम आहे. म्हणून आपण ज्ञानदेवांचं वारकरी संप्रदायाचं एकच सूत्र, एकच तत्व आहे की माझी ये जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले. हे खरं की ज्ञान आणि ज्ञानाने पूर्ण युक्त आहेत. त्या ज्ञानाच्या ठिकाणी कुठेही भेदाला जागा नाही. मग हा भेद कोणता आहे? हा भेद कोणता आहे याच्याकरता गुलाबराव महाराजांनी एक शब्द वापरला आहे. त्याला त्यांनी असं म्हटलंय की हा अनध्यस्त विवर्त आहे. अनध्यस्त विवर्त ज्याच्यावरती अध्यास होत नाही, ज्याच्यावरती भास होत नाही, ते भासमान होणारं नाही आहे. भासमान झालं की मिथ्या आहे. आणि अनध्यस्त म्हणजे भासमान न होता पण दोघांच्यामध्ये भेद आहे. म्हणून त्याला त्यांनी हा एक अनध्यस्त विवर्त असा शब्द वापरला. आणि त्याचं कारण असं की भगवंत आणि भक्त ह्याच्यातला भेद धरून जेव्हा संत त्याची उपासना करतो त्यावेळी त्यांच्यातला धरलेला जो भेद आहे तो भेद भक्तीकरता निर्माण झालेला निखळ भेद आहे. त्या भेदाला बाकी कोणत्याही अविद्येचा किंवा अन्य भावाचा स्पर्श नाही आहे. त्या ठिकाणी निखळता, निखळ भेदामध्ये ते आपली उपासना करतात. आणि म्हणून ही जी आता तुकाराम महाराजांनी तोवरी टिळे माळा भूषण, जोवरी तुकयाचे दर्शन नाही झाले म्हणाले. तुकाराम महाराजांचं दर्शन जोवर घेत नाही तोवरच तुमच्या टिळेमाळांचं भूषण आहे, नाही तर काय तुमच्या टिळे आणि माळांचा उपयोग आहे. म्हणजे तुकाराम महाराज गर्विष्ठ होते की काय? ते गर्विष्ठ नव्हते. त्यांना जे सांगायचं होतं की अरे काय वस्तुस्थिती असते, काय ब्रह्मस्वरूप असतं, काय ब्रह्मज्ञान असतं, ते तुम्ही माझ्या रूपामध्ये बघा. आणि असं जर तुमच्या लक्षात आलं की भक्तीचं सूत्र काय आहे हे माझ्याकडून शिका. आणि ते शिकण्याकरता या सगळ्या वरच्याची गरज नाही आहे. हा सगळा वरचा जो म्हणजे एकूण भाव आहे किंवा जे स्वरूप आहे त्याचा आविष्कार आहे. ते थोडंसं आजच्या भाषेत बोलायचं तर कर्मकांड आहे. की वारकरी आहे म्हणजे गोपीचंदनाचे टिळे लावणारच, वारकरी आहे म्हणजे गळ्यामध्ये माळ घालणारच. म्हणून ते म्हणतात की हे काही नसलं तरी वारकरी होत नाही का? हे म्हणले वारकरी होतो. मग तो कसा असतो ते माझ्यात बघा. असं शेवटी सांगायची वेळ आली त्यांना. तर याचा अर्थ असा की म्हणाले लहरी जल हा भेद वाया, वायू कारण ते ठाया, पवनोपाधी रहित तोया, जललहरी भेद नसे. म्हणाले जेव्हा वायू नसतो तेव्हा भेद नसतो. म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं की हा अनध्यस्त विवर्त आहे की त्यांनी मान्य करून घेतलेला आहे. त्यांना परमेश्वराचं यथार्थ स्वरूप त्यांना माहिती आहे. पण परमेश्वराच्या त्या स्वरूपाशी एकरूप होताना सुद्धा ज्या सगुण भक्तीमध्ये ते रंगलेले आहेत ते स्वरूप ते सोडत नाही. ते म्हणतात गरज काय? जरी भगवंताचं दर्शन यथार्थ रूपाने झालं किंवा अद्वैताचा अनुभव घेता आला तरी अद्वैताचा अनुभव घेतल्यानंतर आता त्या सगुण मूर्तीमध्ये परमात्मा आहे हा भाव टाकण्याची आवश्यकता काय? कारण जगामध्ये व्यवहार करतो आहोत तोपर्यंत त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर बसून पारायण करत असताना सुद्धा चटणी भाकरी खावीच लागते, प्यायला पाणी घ्यावंच लागतं, देह आहे त्याला निद्रा द्यावीच लागते. म्हणजे हे जर सगळं व्यवहारतः भेदभावाने मान्य करावं लागतं. तर मग भगवंताचं सगुण रूप मान्य करताना आता ज्ञान झालं आता सगुण टाका हे का? म्हणजे हे कोणाकरता आहे किंवा हे कोणाला दाखवलं आहे किंवा कोणापासून वेगळं आहे असं जर म्हटलं तर हे शंकराचार्यांपासून वेगळं आहे. शंकराचार्य म्हणतात की सगुणाची भक्ती कुठपर्यंत करावी? जिथपर्यंत चित्ताची शुद्धी होत नाही तिथपर्यंत. एकदा चित्तशुद्धी झाली की मग त्या भक्तीची काही आवश्यकता नाही. मग त्यांनी ज्ञानमार्गाचा विचार करावा आणि त्यांनी ज्ञानाच्या कक्षेमध्ये शिरावं. मग त्याच्याकरताचे नियम तर आपल्याला माहिती आहेत. साधन चतुष्टयाचा विचार करावा नित्यानित्य वस्तू विवेकपासून मोक्षत्वापर्यंत. आणि त्यांनी आपलं ज्ञानमार्गाने साधन पुरं करावं. आणि त्या साधनाचं स्वरूप काय आहे तर ज्ञानात एव तू कैवल्यम. तर ते तुम्हाला ज्ञान झालं की शंकराचार्य म्हणतात ज्याला ज्ञान झालेलं आहे तो केवल अवस्थेला किंवा कैवल्याला प्राप्त झालेला आहे. वारकरी म्हणतात तसं नाही. ही वारकरी म्हणजे ही संतांची भूमिका आहे, भागवत धर्माची भूमिका. तो म्हणतो तसं नाही. ज्याच्या माध्यमातून ज्या सगुण भक्तीमधून
आम्ही त्या निर्गुणाचा किंवा अंतिम सुखाचा अनुभव घेतला, ते सगुण रूप आणि त्याची भक्ती कधीच टाकणार नाही, टाकायची आवश्यकता पण नाही आहे. त्याचं कारण असं की या चराचर सृष्टीमध्ये बघताना, भिन्न भिन्न नामरूप बघताना त्याच्यातला जो अभेद कळतो, तर त्या सगुण मूर्तीतला अभेद नाही का कळत? ती सगुण मूर्ती परमेश्वराच्या मूळ रूपापेक्षा भिन्न नाहीच आहे. जर कोणताही जीव जे जे भेटे भूत तयामानी भगवंत ही जर भावना असेल, तर भगवंताचं रूप सगुण आहे का निर्गुण आहे यांनी काय फरक पडतो? आणि म्हणून ते म्हणतात की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. ही वारकरी संप्रदायाची भावना आहे म्हणण्यापेक्षा भागवत धर्माची भावना आहे. जो भागवत धर्म सगळ्या भारतभर एक समन्वयात्मक दृष्टी घेऊन प्रसृत झाला आणि त्यांनी सगळ्यांना त्याच्यामध्ये बांधून ठेवलं, किंवा त्या भक्तीला एक वेगळा आयाम देऊन, कारण भक्तीला वेगळा आयाम द्यायची त्यांना गरज होती असं नाही, पण ती आयाम का म्हटलं आपण ज्याला, शंकराचार्य इथे ज्ञानाच्या शिडीवरती पाऊल टाकलं की ही शिडी सोडून द्या म्हणतात. तर उरलेले 4 भक्ती आचार्य आहेत, ते म्हणतात ही शिडी कधीच सुटत नाही. हे जी सगुण भक्ती आहे ही मोक्ष मिळाला तरी वैकुंठात सगुणच. मग त्या सगुणाच्या पलीकडे निर्गुण परमात्मा नाहीच आहे. म्हणजे अंतिम स्वरूप भगवंताचं काय आहे? तर भगवंताचं स्वरूप आहे ते त्यांनी श्रीकृष्ण स्वीकारलं, सगळ्यांनी श्रीकृष्ण स्वीकारलं आहे असं नाही आहे. मध्वाचार्यांनी कृष्णही स्वीकारला आहे, पण त्यांनी त्याला मूल राम असं म्हटलं, त्यांना रामरूपामध्ये स्वीकारलं. तर निंबार्काचार्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि राधा या दोघांना एकत्रित भगवंत म्हणून आपापल्या संप्रदायाचं जे काही आराध्य दैवत असेल, पण त्या आराध्य दैवताच्या पलीकडे आता अंतिमतः दुसरं तुम्ही म्हणता ते ब्रह्माचं स्वरूप नाही, हे पण भागवत धर्माला मान्य नाही. भागवत धर्म म्हणतो हे पण बरोबर नाही, ही पण अपूर्णता आहे आणि ही पण अपूर्णता आहे. मग पूर्णता काय आहे? ते म्हणतात हा समन्वय आहे, की सगुण आणि निर्गुण ह्या दोघांचा समन्वय. मग हा समन्वय कसा आहे? तर भक्ती सगुणाची आहे आणि अनुभूती निर्गुणाची आहे. अडचण काही नाही. ते म्हणतात त्याच्या एकत्वाचा अनुभव घेतलाच जातो, द्वैतानीच अनुभव घेतला जातो असं नाही. आणि जिथे जिथे द्वैतानी अनुभव घेतला गेला आहे तिथे तिथे त्याच्या द्वैताचा निराश केलेला आहे. नामदेवांच्या ठिकाणच्या द्वैताचा निराश केलेला आहे. येणारा प्रत्येक भक्त त्यांच्या सहवासामध्ये जेव्हा द्वैत भाव घेऊन येईल तेव्हा त्याच्या भक्तीचा, त्याच्या भावाचा निराश का केला? कारण संकोचामध्ये किंवा एका प्रतीकामध्ये ब्रह्माचं स्वरूप सामावून राहू शकत नाही. ब्रह्म हे व्यापक आहे, अनंत आहे, आणि हे सगळे जे ब्रह्माचे गुण आहेत हे बाकीचे आचार्य असं म्हणतात की जसे भगवंताच्या देहावरती अलंकार सुशोभित दिसतात तसं भगवंत ह्या सगळ्या गुणांनी मंडित आहे. तो काय अनंत आहे, तो व्यापून आहे सगळ्या सृष्टीला, सगळ्या ब्रह्मांडाला. पण कोण व्यापून आहे? कृष्ण व्यापून आहे. कोण व्यापून आहे? तर त्यांचं आराध्य दैवत व्यापून आहे. तर ज्ञानदेव म्हणतात की नाही, का नाही याचं आपण एक साधं उत्तर घेऊ शकतो की भगवान श्रीकृष्ण काही पांचभौतिक देहामध्ये नाहीच आहे. ते काही आमच्यासारखे सामान्य कर्माच्या अडचणीमुळे किंवा ते कर्म भोगण्याकरता म्हणून या पृथ्वीतलावरती पांचभौतिक देह घेऊन आलेलेच नाही आहेत. त्यांच्याकरता आपण अनेक वेळा तो शब्द वापरून झाला आणि जो वापरला जातो त्यांचा तो लीला विग्रही देह आहे. ईश्वर आपल्या रूपापासून लीलेकरता विग्रह म्हणजे आपल्याला त्याच्यापासून दूर करून घेतात आणि दूर करून घेऊन त्या रूपामध्ये प्रकट होऊन ते लीला करतात. त्यांचं मूळ ब्रह्मस्वरूप आहे याचं भान त्यांना सुटलेलं नसतं. पण ते जेव्हा लीला करत असतात तेव्हा ती लीला नाटकातल्या पात्रासारखी आहे. म्हणजे खेडेगावात जसं नाटकातलं पात्र ते काम करत असताना क्षणभर आपण काय काम करतोय विसरतो आणि आपल्या समोरचं पात्र आपला शत्रू आला तर तो म्हणतो मी त्याच्याकडे बघून बोलणारच नाही संभाषण, मी इकडे बघून बोलीन, कारण त्याचं माझं भांडण आहे. म्हणजे ज्या भूमिकेत शिरलेला आहे ती भूमिका विसरून जातो. ही भूमिका भगवंत विसरत नाही. लीला करताना भगवंत आपल्या भूमिकेत त्या मर्यादेत आहेत. नाही तर भगवंतानी जे आम्ही आरोप करतो ना की भगवंताला जे एवढी सगळी काळजी यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवती, तर फाट दिशी खाली येऊन सगळं अलबेल का नाही करून जात?
तर तो करत नाही. कारण तो म्हणतो लीला जेवढ्या कारणाकरता, त्या लोकांच्या जेवढ्या अधिकाराकरता जेवढं द्यायचं आहे तेवढीच करणार, तेवढाच फरक पडणार, त्याच्यापेक्षा या सृष्टीमध्ये बदल करणार नाही. असो, हा सगळा मांडण्याचा हेतू एकच आहे की भागवत धर्मानी भगवंताचं जे व्यापक स्वरूप आहे ते कधीच विसरू नका. उपनिषदांनी अंतिमतः आपल्याला भगवंताचा अद्वैत सिद्धांतच सांगितला, भगवंताचं मूळ रूपच सांगितलं आहे. कारण का, तर दुसरा मुद्दा की या आम्ही सत्वरज तम गुणांच्या तारतम्यामध्ये आम्ही परमेश्वराचं जे रूप पाहतो, जे आविष्काराला येतं ते प्रकृतीशी जोडलेलं आहे, ते मायेशी जोडलेलं आहे. आणि जे मायेशी जोडलेलं आम्हाला दिसणारं रूप आहे त्याच्या पलीकडेच आहे. तो काही मायेच्या अधीन नाही आहे. त्यामुळे मायेच्या अधीन असलेलं रूप हे अंतिम मानून चालणारच नाही असं वारकरी म्हणतात किंवा असा भागवत धर्म सांगतो. आणि तिथे तो सगुण आणि निर्गुणाची त्या ठिकाणी एकमेकांशी जे असणारं नातं आहे त्याची बरोबर सांगड घालतो की कुठे निर्गुण, कसं निर्गुण आणि कसं सगुण. आणि त्यामुळे त्याला एकदा आविष्काराला आलं म्हटलं की त्याला सगळी उत्तरं द्यावी लागतात. आता भगवान श्रीकृष्ण दिसायला कसा दिसत होता, त्याच्या शरीराला आमच्यासारख्या हातासारखा घट्टपणा होता का नव्हता, का तो हलका वायूसारखा होता, काय होता तो. कारण शेवटी तो आमचं जसं शरीर आहे ज्याच्यामध्ये पृथ्वी तत्व असल्यामुळे अस्थि आदींनी युक्त आहे, तर अशा शरीरासारखं त्याचं शरीर होतं की नाही, सगळे प्रश्न आले. तो हिरण्यगर्भाच्या पातळीवरती त्यांनी रूप घेतलाय असं म्हणतं तर तो लोकांच्या मध्ये वावरूच शकणार नाही. म्हणून आपल्याकडे वचन आलं की मर्त्यावतार मर्त्य शिक्षणम. आमच्यासारख्या मर्त्य मनुष्याला शिकवण्याकरता भगवंतसुद्धा मर्त्यावतार घेतो, भगवंतसुद्धा आपला शेवट दाखवतो, भगवंतसुद्धा आपला देह, आपला व्यवहार, सगळा काही जसा व्यवहार आपण करतो तसा व्यवहार दाखवतो. आणि त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलं आहे की ही जी अविद्या आहे, दोन गोष्टी आपल्याला पक्क्या संतांचं चरित्र समजून घेताना, आणि ही आपण आता सुदैवानी प्रस्थानत्रयी आपण पुरी करत आणली. कारण ज्ञानेश्वरी पुरी केली, अमृतानुभव केला, आणि इथे चांगलं 65 ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. या प्रस्थानत्रयीतून एक तत्त्वज्ञानाची एक विशिष्ट बैठक आपल्या ठिकाणी तयार झालीच पाहिजे की अविद्येने ग्रासलेला किंवा अविद्येमधून किंवा आपल्या कर्माचा भोग भोगण्याकरता जन्माला येणारा जीव आणि ह्या जगाच्या करता मार्गदर्शन करण्याकरता किंवा त्यांचं बुडत हे जन देखावेना डोळा म्हणून कळवळा येतो मनी, या भूमिकेतून ह्या पृथ्वीतलावरती अवतीर्ण होणारे संत, या दोघांच्या चरित्रामध्ये एकरूपता नक्की नाही. साधर्म्य कोणत्या पातळीवर आहे, आम्हालाही 2 कान, 2 नाक, 2 नाकपुड्या, डोळे आणि हे जे आहेत 2 श्रवणेंद्रिय, हे जे साम्य आहे देहाचं त्यांनी आमच्याशी घेतलं आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं जे चरित्र आहे ते चरित्र सामान्य माणसाशी तुलना केली जावी असं होत नाही. त्यांच्या चरित्राचा हेतू, त्यांच्या जन्माचा हेतू सगळं काही भिन्न आहे. आणि म्हणून इथे त्यांनी असं म्हटलं आहे आपल्याला की आत्म्याचा विसर पडणे म्हणजे अविद्या स्वरूपा येणे आणि आत्म्याचे ज्ञान होणे म्हणजेच आहे नाश तिचा. म्हणजे ह्या ठिकाणी दोन्ही गोष्टी सांगितल्या की अविद्या जशी वर येते किंवा अविद्या जशी तिच्या मूळ स्वरूपापासून त्या जीवापुरती पूर्ण नष्ट झालेली नसते, तोपर्यंत ज्ञानामध्ये कुठे ना कुठेतरी खोट आहे. पण जिथे तुकाराम महाराज जन्माला येतात, जिथे ज्ञानेश्वर महाराज जन्म घेतात, तिथे अविद्येच्या संघाने जन्मच नाही आहे. त्यामुळे तिथे अज्ञान आणि तिचा स्पर्श हा संभवतच नाही आहे. आणि जर अज्ञानाचा स्पर्शच संभवत नाही तर मग त्या अविद्येचा प्रश्न येतो कुठे. पण जीवन आमच्यासारखं जगलं जातं. म्हणून या 2 पातळीवर म्हणजे सांगा वटेश्वराची गडबड कुठे आहे, त्याची अडचण कुठे आहे, तर तो स्वतः पुष्कळ शब्दज्ञानी आहे, पण अनुभवाच्या ज्ञानामध्ये फार अलीकडे आहे. तो सिद्धीमध्ये अडकून पडलेला आहे आणि त्यामुळे मिळालेलं सामर्थ्य म्हणजेच प्रकृतीवरचं नियंत्रण
म्हणजेच आपण सर्व काही जिंकलंय असं त्याला वाटतंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतो, अरे ती कक्षा सोडून दे, ती प्रकृतीची कक्षा सोड आणि ये त्या परमात्म्याच्या कक्षेमध्ये ये, त्याच्या प्रांतामध्ये ये. आणि म्हणून ते सांगतात की आत्म्याचा विसर तुला पडला म्हणून या प्रकृतीतल्या प्रत्येक अनुभवाच्या विषयी तू फार सजग झालास, अधिक सावध झालास, अधिक तुला त्याचा अभिनिवेश निर्माण झाला की नाही हे मला असं प्राप्त आहे, मला असं प्राप्त आहे. म्हणून तू अविद्येच्या कक्षेत आहेस अजून. मग शुद्धात्म्याचे ठाई अंश मी तू भेद नाही, तो आत्यंतिक शुद्ध पाही तोच तो एक असे. म्हणून आता माऊली त्यांना पुढे सांगतायत वर्णन करून की म्हणाले, अरे त्या विशुद्ध आत्म्याच्या पातळीवर तू आणि मी हा काही भेदच नाही. तूही त्या शुद्ध स्वरूपात आहेस, मीही त्या शुद्ध स्वरूपात, आपण सगळे त्या शुद्ध स्वरूपात आहोत. त्यामुळे काही भेद राहत नाही. आता भेद कुणाला? आता ज्ञानेश्वर आपल्यासमोर उभे राहिले तर ज्ञानेश्वरांनी म्हटलं की तुझ्या माझ्यात भेद नाही, की आपल्याला असं वाटेल का की झालो आम्ही पण ज्ञानदेवच झालो, ब्रह्मज्ञानीच झालो. ही त्यांची दृष्टी आहे. म्हणून पुन्हा आपल्याकडे एक फार छान गझल आहे, खुदा अगर दे नजर तुमको तर हर सूरत खुदा की है. त्यांनी असं म्हटलंय की भगवंतानी जर आम्हाला खरंच दृष्टी दिली हे पाहण्याची, साम्य भावाची, तर हर सूरत खुदा की है. तर प्रत्येक चेहरा, प्रत्येक नामरूप हे परमेश्वरापेक्षा वेगळं नाही आहे, परमेश्वरच आहे. पण ती दृष्टी आली पाहिजे. ती दृष्टी ज्ञानदेवांना आली आहे. त्यांनी काव्य रचलं आहे. त्यांनी समोरच्या पाहिलेल्या माणसाला हा माझ्यासारखा आहे म्हटला की तो त्याच्यासारखा झाला पाहिजे ना. तो त्यांच्या दृष्टीला दिसतोय, त्यांच्या दृष्टीला दिसला म्हणजे. आणि मग व्यवहारात आपण काय म्हणतो, बघा त्यांनी असं म्हटलं, बघा भगवंतांनी अशी कृपा केली, भगवंताची आपल्यावर कृपा आहेच. हे एक वेगळं अज्ञान आहे. हे एक वेगळा मनुष्याच्या ठिकाणचा अविद्येचा आविष्कार आहे की अनुभूतीच्या कक्षेमध्ये थेट पोचल्याशिवाय त्या कोणत्याही अनुभूतीमधून आपण कुणीतरी वेगळे आहोत आणि आपण कुणीतरी अधिकारी आहोत, आपण काहीतरी अनुभवलं आहे, होऊ शकत नाही. आणि ज्ञानदेव चांगदेवांना सांगतात की बाबा रे, त्या अविद्येच्या प्रांतात अजून तू बसलेला आहेस, तू अजून त्या शुद्ध आत्म्याच्या कक्षेत आला नाहीस, तू शुद्ध ज्ञानाच्या कक्षेत आला नाहीस. आता इथे काय होतं म्हणाले, बोलेची बोल ऐकी. इथे काय घडतं, कुणी व्यक्ती वेगळी बनून कुणीतरी बोललं आहे ते ऐकते नाही. बोलणं बोलण्यालाच ऐकतं, स्वतःचं बोलणं जे बोल आहे ते बोल आपल्याला ऐकतात. ते ऐकायला कान नकोत, ते ऐकायला व्यक्ती नको. म्हणजे असा दृष्टांत येतो की बोलानी बोलाला ऐकावं. म्हणजे जे शब्द आहेत ते शब्दच शब्दांना ऐकतायत. नंतर स्वादेची स्वाद चाखीजे, म्हणजे चवीनीच चव चाखावी. त्याच्याशी कुणाचा संबंध नाही आहे की अमुक एका माणसाला ही चव आवडली, त्याच्याशी कोणी नाही. चव चवीलाच चाखते आहे. का उजिवडे देखीजे उजेडा जेवी. उजिवडे म्हणजे प्रकाश. का उजिवडे देखीजे, का उजेडच उजेडाला पाहतोय, दुसरा कोणी नाही पाहतो. उजेडच उजेडाला पाहतो आहे. वा बोलानेच बोल ऐकणे, वा स्वादानेच स्वाद चाखणे, वा उजेडे उजेड बघणे, तेवी तुझ्याशी बोल माझे. म्हणजे जैसे का चित्ता ठाई शब्द उदेले असूनही त्याचाच तो ऐके पाही, ते ऐकण्या दुसरा नसे. इथे फार छान स्पष्टीकरण महाराजांनी दिले. ही ओवी फार सुंदर आहे. म्हणजे जैसे का चित्ता ठाई. आता ते म्हणाले बोलानीच बोल ऐकायचा, तो बोल कुणाच्या तरी मुखातून बाहेर पडला पाहिजे ना. त्यामुळे म्हणजे जैसे का चित्ता ठाई, चित्ताच्या ठिकाणी शब्द उमटले असूनही, चित्ता ठाई शब्द उदेले असूनही त्याचाच तो ऐके पाही. जरी शब्द त्या चित्ताच्या आश्रयाने उमटले तरी सुद्धा शब्द फक्त शब्दाला ऐकतोय, त्या चित्ताचा त्याच्याशी काही संबंध नाही. ते पूर्णपणे शब्द उपाधी रहित आहे, त्याला कशाचीच उपाधी नाही आहे. म्हणून त्याचाच तो ऐके पाही, ते ऐकण्यात दुसरा नसे. की शब्दांना ऐकायला कोणीतरी दुसरी व्यक्ती आहे ही आपण कल्पनाच करू शकत नाही. की शब्दच शब्दाला कसे ऐकतात हे केव्हा कळेल, जेव्हा मनुष्य त्या पंचमहाभूतांच्या पलीकडे जाईल तेव्हा.
जे ज्ञानदेव म्हणतात तसं, तर त्रिगुणाच्या पलीकडे गेलेल्यालाच या त्रिगुणाचा खेळ स्वतंत्रपणे कळेल ना, कारण त्याच्याशिवाय तो करणार नाही, कारण तो त्याच्याशीच जोडला गेलेला आहे. कोणाशी? त्या ज्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे त्या परमात्म्याशी, त्या ब्रह्माशी तो जोडला गेला. म्हणून हा प्रकृतीचा सगळा विस्तार तो ब्रह्माच्या शेजारी बसून बघतोय. तो त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानी जो आहे तो तिथं गेला. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. म्हणून तो ब्रह्मच होतो, पण तो ब्रह्माच्या शेजारी बसतो असं का म्हणायचं? कारण जे आपल्याला सांगितलं आहे ब्रह्मसूत्रांनी त्याप्रमाणे अधिकरण आहे की लोकव्यापार वर्ज अधिकरण आहे ते, की हा ब्रह्मज्ञानी झाला तर लगेच तो भगवंताला म्हणत नाही की भगवंता आता तू रिटायर हो, आता पुढचं सगळं विश्व चालवायचं काम मी करतो. आता काय मी तू आपल्यात काही फरक राहिला नाही, तर तू कशाला या भानगडीत पडतोस, आता हे काय आहे ते मी चालवतो. नाही म्हणाले, असं होत नाही. त्या जीवाला ब्रह्मज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला म्हणजे एका परीने ब्रह्मविद, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मैव भवती, ब्रह्मच चकारादी सांगितलंय, ब्रह्मच होतो. तो जरी ब्रह्मच झाला तरी सुद्धा तो बाकीच्या कोणत्या ईश्वराच्या सगळ्या सत्तांमध्ये किंवा ईश्वराच्या सगळ्या ऐश्वर्यांनी तो युक्त होत नाही किंवा तो आहे असं आपल्याला समजत नाही. तो नेहमीच ईश्वराचा अनन्य सेवक आपल्याला समजतो आणि याच्यातच सामावून जाईल ही धारणा ठेवतो, ईश्वरातच सामावून जातो. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की चित्ताच्या मुळे आपल्यापासून स्फुरला शब्द, आपल्याला काय जे वाटलं ते आपल्या मुखातून बाहेर पडलं. आता मुखातून बाहेर पडायला हे मीडियम आहे, काहीतरी साधन पाहिजे त्या शब्दाकरता. तो शब्द बाहेर पडला, पण आता त्या शब्दाला ऐकावं कोणी? शब्दांनीच ऐकावं. हे जेव्हा घडेल ती आता आपल्याला व्यवहारात कल्पना ज्ञानदेवांनी दिली आहे. ह्या कल्पनेच्या मागचा आणखीन भाव कोणता आहे किंवा आणखीन आपल्याला काय कल्पना समजून घ्यायला साधन आहे की जसा एखादा मनुष्य समाधीत आहे आणि त्याच्या समाधी अवस्थेला एक विशिष्ट स्थिती प्राप्त झाली, तेव्हा त्याला निसर्गामधून किंवा प्रकृतीमधून जे शब्द ऐकू येतात आणि ते जे ऐकू येतं ते त्याच्या मुखातून बाहेर पडतं. म्हणजे ऐकण्याकरता त्याच्या देहाचे कान आहेत, तो समाधी स्थितीत आहे आणि ते ऐकायला आलेले शब्द मुखातून बाहेर पडण्याकरता पुन्हा त्या देहाचंच मुख आहे. पण त्या शब्दांना काय म्हटलंय? श्रुती. त्याला मात्र आम्ही श्रुती म्हणतो की ह्या वेद श्रुती आहे. त्याचं कारण असं की केवळ माध्यम आहे, केवळ माध्यम. कारण या देहामध्ये काहीतरी त्याला पकडायला आयतन पाहिजे ना, आयतन म्हणजे आधार पाहिजे. पाणी आहे, आम्हाला प्यायचं आहे, तर पाणी असं नुसतं धो धो कुठेतरी वाहत आहे, ते पाणी आम्हाला हात तरी खाली धरला पाहिजे, तोंड तरी खाली लावलं पाहिजे, काहीतरी त्याला माध्यम पाहिजे, त्याला पकडणारं आयतन म्हणजे साधन पाहिजे, त्याला पकडणारा काहीतरी आकार पाहिजे. तसंच आहे की हे शब्द उत्पन्न झाले भगवंताचे, ते निश्वासित आहेत असं जे आपण म्हणतो. म्हणजे काय, त्याला काय अर्थ नाही, अंधश्रद्धा आहे असं म्हणून त्या निश्वासित शब्दाची आम्ही चिरफाड करायला लागलो, तर ती चिरफाडी करता निश्वासित नाही आहे. ते जे शब्द आहेत ते शब्द त्याच्या ठिकाणी असे आहेत की ते कोणाच्या माध्यमातून आलेलेच नाही आहेत. त्या ऋषीला तो स्फुरला तरीचा तो जो मंत्रद्रष्टा ऋषी आहे त्याला तो दिसला आणि त्यांनी त्याच्या वाणीतून उच्चारला, तरीसुद्धा त्या उच्चारामध्येही त्याला त्याचा अनुभव काही नाही आहे. तो त्याच्या देहातून त्याचा प्राकृतिक अनुभव त्यामध्ये जात नाही. दुसरा कसा? संतांनी रचलेले अभंग आहे. ते जे अभंग आहे कायम या पामरे बोलावी उत्तरे, तो भगवंत काय सांगतो आहे ते माझ्या मुखातून निघतं. त्यांनी कधी भगवंताला विनंती केली नाही की अहो आता पायीची वाहनं पायी बरी, असं ज्ञानदेवांच्या विषयी बोलणारे तुकाराम महाराज त्यांनी जर भगवंताला म्हटलं असतं, भगवंता ह्या अशा अगदी आईमाईवरून शिव्या देणारे अभंग कशाला मला सांगतोस करायला, याच्यापेक्षा तू मला ज्ञानेश्वरांच्या सारखी कोमल भाषा दे ना. ते नाही म्हणत, कारण ते जे मला तू दिलं आहेस, केवढी टीका आहे तुकाराम महाराजांवर, केवढी टीका आहे नाथ महाराजांवर, की कसल्या शिव्या दिल्या आहेत, किती प्रकारच्या शिव्या घातल्या आहेत, मग हे संत कसले असं म्हणून लोकांनी त्यांच्यावरती टीका केली.
नाथांवर भरपूर आहे, तुकाराम महाराजांवर भरपूर आहे. पण ते म्हणत नाहीत भगवंताला, भगवंता हे काय आहे, हे माझे अभंग आहेत, ते तू प्रक्षिप्त आहेत म्हण, काही म्हण, नाही तर हे नष्ट करून टाक, पण हे अभंग मला नको. ते मला काय करायचं आहे, चांगलं म्हटलं तरी मग त्याचंच आहे, वाईट म्हटलं तरी त्याचंच आहे, जे आहे ते त्याचं आहे. आणि म्हणून इथे ते म्हणतात की बाबा रे, तुझा देह काय कमावतो, माझा देह काय मिळवतो त्या आध्यात्मिक पातळीवर. हे देह जिथल्या तिथे राहतात, जे एकमेकांना भेटणार आहे, तू मला नाही भेटणार आहे. तुझं आत्मतत्व माझ्या आत्मतत्वाला अंशरूपाने जे विभाजित आहे ते एकमेकांना भेटणार आहे. असं जर तुझ्या मनात आलं तर ज्या क्षणी ते भेटणार आहे तेव्हा तू आणि मी वेगळा राहणारच नाही. आणि त्यांची ती अनुभूती आहे म्हणून ते त्याला सांगतायत काय, मी तुला हे सांगतो की तुला असं वाटेल असं म्हणत नाही. ते म्हणतात की तू आणि मी एकच आहोत. मी तुला वाटतंय की नाही हा विषय ते मांडत नाहीत, त्यांना जे वाटतं तेवढंच ते मांडतात की चांगदेवा हे असं आहे, हे असं असतं. आता तुझा अनुभव काय ते तू बघ, ते तुला तू कोणत्या स्तरावर आहेस ते तुझा तू पाहशील. पण दुसऱ्याला ज्ञानामृत पाजणे हा प्रकार संत कधी करत नाही. संतांना काय अनुभवाला येतं तेवढं संत परखडपणे मांडतात. त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की इथे म्हणजे जैसे का चित्ता ठाई, जे काही शब्द चित्तात उत्पन्न झाले त्याचाच तो ऐके पाही, ते ऐकण्या दुसरा नसे. कुणी दोन पांचभौतिक देह आहेत, एका पांचभौतिक देहातून शब्द बाहेर पडलेत, दुसरा पांचभौतिक देह ऐकतोय नाही. ते शब्द जे आहेत ते या देहाच्या म्हणजे ज्याला आपण काय म्हणू स्पर्शाच्या किंवा उपाधीच्या पलीकडे आहे. त्यांना त्या शब्दांना देहाची उपाधी नाही आहे, व्यक्तीची उपाधी नाही आहे. ते शब्द निखळ आहे आणि ते निखळ शब्द दुसरे त्याच शब्दांनी आपणच दुसरं होऊन ते ऐकले, आपणच आपल्या ठिकाणी. म्हणून शब्दही तेथेच उदेला आणि तेथेच ऐकला गेला. जिथे तो उत्पन्न झाला आहे तिथेच तो ऐकला गेला. म्हणून भगवंताचं वर्णन करताना आपल्याकडे सहस्र शीर्ष सहस्र पाद असं वर्णन केलं. हजारो मुख आहेत, त्याच मुखाच्या ठिकाणी बोलण्याचंही सामर्थ्य आहे आणि ते बोललेलं श्रवण करण्याचंही सामर्थ्य आहे. त्याच मुखाच्या ठिकाणी सर्व काही प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य. म्हणजे मुख म्हणजे जिथे मुख आहे तिथेच पाय आहेत, जिथे पाय आहेत तिथेच हात आहेत. म्हणजे त्याला आता ते मुख आहे म्हटलं त्याला नाक कान डोळे असलं काही नाही. त्याच ठिकाणी कान आहे, त्याच ठिकाणी नाक आहे, त्याच ठिकाणी पाय आहेत. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सगळी सगळी तिथेच आहे. त्याचं कारण असं हे असं आहे की निखळ चैतन्य, त्या निखळ चैतन्याच्या ठिकाणी तो अनुभव पण निखळ आहे. म्हणून ते म्हणतात शब्दही तेथेच उदेला आणि तेथेच ऐकला गेला. या दोन्ही क्रिया घडण्याला आत्माचं आहे कारण. पण कोण घडवतो, तो एक आत्मा तोच खेळवतो आहे, तोच आम्हाला खेळवतो आहे वेगवेगळ्या रूपामध्ये. म्हणजे आत्माच बोलणारा आणि आत्मा तोच ऐकणारा आणि शब्दाचाही पसारा आत्माच की, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. आता स्वाद उजेडाचे लक्षण येणे परीच साचे, ज्ञानेश अध्यात्म विद्येचे मूर्तिमंत पुतळेच की. आता म्हणाले जो दुसरा दृष्टांत आपल्याला द्यायचा ते जे दोन पुढचे दिलेले की स्वादानीच स्वादाची रुची चाखावी किंवा उजेडानीच म्हणजे प्रकाशानीच प्रकाशाला पाहावं. म्हणाले याच दृष्टांतासारखं समजा की प्रकाशच प्रकाशाला कसा पाहतो आणि स्वादच कशी रुची घेतो. पुढे सोनिया वरकल सोने जैसा, का मुखमुखा हो आरिसा, मज तुझं संवाद तैसा चक्रपाणी. म्हणाले तुझा माझा संवादसुद्धा कोण आहे, तो एक चक्रपाणीच आहे, भगवानच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नाही संवाद करत आहे, त्याच्यामध्ये संवाद करणारा सुद्धा भगवंत आहे. आता बघा ह्या पातळीवरचा विचार, ह्या पातळीवरची भूमिका जगात कुठं पाहायला मिळणार आहे. काय तुझं माझं कुठं संपत नाही. इथे त्या अध्यात्माच्या पातळीवर जाऊन इतका श्रेष्ठ अनुभव घेणं काय म्हणजे ह्या देशाचं वैभव आहे खरोखर. सोनिया वरकल सोने जैसा, म्हणाले जसं सोनं आहे त्याला वरकल सोने जैसा, पुन्हा सोनंच त्याला तपासण्याचं साधन. म्हणजे सोन्याची परीक्षा करायला
कसोटीचा दगड नाही घेतला. सोन्याची परीक्षा करायला सोनंच आहे, कारण कोण करणार वेगळी परीक्षा त्याची. आणि म्हणून सोनिया वरकल सोने जैसा का मुखमुखा हो आरसा, किंवा मुखाच्या ठिकाणी मुख हाच आरसा आहे. तर म्हणाले मज तुझं संवाद तैसा चक्रपाणी. तसं तू मी काय बोलणार म्हणाले. शब्दांच्या ठिकाणी शब्दांनाच ऐकताय. तू ऐकतो का मी ऐकतो, मी बोलतो का तू बोलतो, हा विषयच नाही म्हणाले. अथवा म्हणजे नम्रतेची किती परिसीमा आहे, किती जै जगा धाकुटे होई जे. माऊली म्हणते जगामध्ये सगळ्यात लहान कोण असेल तर मी आहे. सगळ्यात लहानपण माझ्याकडे. हे लहानपण बोलण्याकरता नाही आहे. हे लहानपण म्हणजे ही काय मी लिहिलं नाही, हे भगवंतानीच लिहिलं असं लिहिणारा मनुष्य खाजगीमध्ये काय जाहीरसुद्धा म्हणतो, अहो हे मला अशामुळे सुचलं, त्याचा मी इतका अभ्यास केला म्हणून मी ते लिहू शकलो, म्हणजे त्याचा अहंकार तिथंच आहे. पण हे बोलायची गोष्ट आहे की मी काय केलं, सगळं भगवंतानी केलं, माझ्याकडून नाही घडलं, त्यांनी घडवून घेतलं. तर इथे ते म्हणतात की आणि तपासण्याचे साधन कसोटी ही पूर्ण सोन्याचीच झाली. म्हणजे सोन्यावर सोनं जर घासून पाहिलं, कसोटीचा दगडसुद्धा सोनंच आहे आणि ज्याची परीक्षा करायची आहे ते सुद्धा सोनंच आहे. ते त्या कसोटीच्या दगडावर म्हणजे सोन्यावर घासलं. आता सोन्यावरती सोन्याला तपासून पाहायचं काय वेगळं दिसणार आहे, सोनंच आहे दोन्ही. म्हणून वा मुख कराया अवलोकन मुखची झाले दर्पण. म्हणून ते सहस्र शीर्ष सहस्र पाद, की तिथंच सगळं पाहणं म्हणजे दृष्टी तिथंच आहे, श्रवण तिथेच आहे. सगळ्याचा स्वीकार त्या एका स्थानावर. त्यालाच कान म्हणा, त्यालाच डोळे म्हणा, त्यालाच नाक म्हणा, त्यालाच मुख म्हणा, सगळं काही तिथे आहे. म्हणाले आणि इथे मुखची झाले दर्पण तैसा तुझा आणि माझा जाण संवाद ये ठाया. तसं म्हणाले तू मी काही वेगळं नाहीच आहे. एकाच ठिकाणी एकच शब्द, या त्याला आपणच संवाद म्हणायचं. आणि म्हणून ते म्हणतात की शब्दे वीण संवादू गुजे वीण अनुवाद. की शब्दाशिवाय संवाद होतो, शब्दाची आवश्यकताच नाही आहे. इथे शब्द वाचत जा म्हणतात ज्ञानेश्वरीचे. किती काळ शब्द वाचाल. त्यांचं म्हणणं आम्हाला असं आहे की किती वर्ष ज्ञानेश्वरीचे शब्द वाचाल. एक दिवस शब्द संपून जातील आणि शब्दाशिवाय संवाद सुरू होईल. म्हणून शब्दे वीण संवाद आणि गुजे वीण अनुवाद. कुठलंही रहस्य त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही. कोणतंही रहस्य नाही. त्या रहस्याशिवाय अनुवाद म्हणजे जे काही स्वरूप आहे ते इतकं स्पष्ट आहे. ते ज्ञान इतकं त्याचं वर्णनच केलं आहे आपल्याकडे. करकमल अमल कवत किंवा स्फटिकाच्या खाली ठेवलेलं जास्वंदीचं फूल, हे अगदी पॉप्युलर उदाहरण आहे त्याची. की वरती स्फटिकाचा दगड आहे, त्याच्या खाली जास्वंदीचं फूल आहे, ते जसंच्या तसं दिसतं, त्यात काही फरक पडत नाही. किंवा हातावरती आवळा ठेवलेला आहे, हा आवळा आहे हे कोणाला सांगावं लागत नाही. तसं ते म्हणतात ह्या ज्ञानाला किती स्पष्टता आहे, किती उघडपण आहे. म्हणून माऊली तिथे सुद्धा आपल्याला काही काही उदाहरणं देते की शब्दे वीण संवादू गुजे वीण अनुवादू. कोणतंही ज्ञान शब्दाच्या माध्यमातून होतच नाही, ते शब्दाच्या पलीकडे जात. शब्द हे त्याचं माध्यम आहे. त्या माध्यमाला घेऊन त्याच माध्यमाच्या बरोबर आम्ही संवाद साधत राहिलो. नाही तर कशा करतात ज्ञानेश्वरीची पारायणं करा म्हणतात, म्हणतात करा पारायण. शब्दाच्या सहवासामध्ये राहा. एक दिवस शब्द बाजूला जातील, फक्त त्यातल्या ज्ञानाशी आम्ही खेळत राहू, त्या ज्ञानाच्या बरोबर आम्ही संवाद करू. म्हणून शब्दे वीण संवादू आहे. ते म्हणतात की संवाद तुझा आणि माझा जाण संवाद येठाया. म्हणजे आत्माच हे सांगत असे ज्ञानेश्वराची ये मिशे. हा ज्ञानेश्वर नाही सांगत आहे, ते आत्मतत्वच सांगत आहे. आणि आत्मा तोच ऐकत असे चांगदेव होई. म्हणाले तो चांगदेव पण कोणी दुसरा नाही आहे, तोही आत्माच आहे म्हणाले. म्हणजे ज्ञानेश चांगदेव बोलणे हे आत्म्याचेच आहे स्फुरण. म्हणाले हे काय आहे, ह्याच्यात कोणी नाही आहे, तू मी हा भागच नाही आहे, त्या आत्म्याच्या ठिकाणी ते स्फुरण होतं. हा सगळा विषय त्यांनी अमृतानुभवामध्ये घेतला. आत्म्याचेच आहे स्फुरण, आत्म्या व्यतिरिक्त वस्तू आन कोठेही नसेल. आत्म्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे म्हणाले. हीच गोष्ट पुढारी सांगतील इंद्रायणी तटविहारी
अवधान द्यावे आहो चतुरी तयाची या बोलण्याकडे. इथे दासगणू महाराज सांगतायत. ते म्हणतायत की अहो हीच गोष्ट पुन्हा आणखीन पुढे उलगडून दृष्टांतांनी आपल्याला इंद्रायणी तटविहारी, इंद्रायणीच्या किनाऱ्यावर विहार करणारे असे हे ज्ञानदेव आम्हाला अवधान द्यावे आहो चतुरी. श्रोते हो, आपण सगळे विचक्षण आहात, तर आपण या ठिकाणी अवधान द्या, लक्ष द्या तयाची या बोलाकडे. ते काय सांगताय त्याच्याकडे आपण जरूर लक्ष द्या. गोडीये आपुली गोडी घेता कायन माये तोडी आम्हा परस्परे आवडी तो पाहू असे. म्हणाले गोडिया आपुली गोडी झालीच आहे. गोडिये आपुली गोडी घेता कायन माये तोडी तोंडी माये तोंडी आम्हा परस्परे आवडी तो पाहू असे. तर म्हणाले असं आहे की गोडीनी जर गोडीला आपल्या मुखामध्ये जर मनात आणलं तर ती गोडी जी आहे ती गोडी काय मुखात मावणार आहे? म्हणजे गोडपण जे आहे ते सीमित नाही होऊ शकत. आनंद जो आहे तो सीमित नाही होऊ शकत. जेव्हा हा निखळ आनंद आहे, जेव्हा हे निखळ माधुरी आहे, तेव्हा ते सीमित नाही. म्हणून तर वल्लभाचार्यांचं स्तोत्र आहे ना, अधरम मधुरम, की जे भगवंताच्या ठिकाणचं माधुर्य आहे त्या सगुण रूपाचं वर्णन किती करावं, त्या सगुण रूपाचं वर्णन कसं करावं. त्याच्या अगदी यष्टी मधुरा, गावा मधुरा, सगळं मधुर आहे. त्याच्यामध्ये काय मधुर नाही आहे? प्रत्येक त्याची काठीसुद्धा मधुर आहे म्हणतात. आता काय येतो तर साधा वेद आहे. पण एकदा नजर, आपण मगाशी म्हटलं तसं की एकदा भगवंताकडे बघण्याच्या नजरेमध्ये जर माधुर्यच आलं, त्या ठिकाणी भक्तीतच ते प्रेम, ती मधुरता आली, तर दिसणारी प्रत्येक गोष्ट मधुर आहे. त्यामुळे मूल लहान कुरूप आहे का सुरूप आहे हे लोकांनी चर्चा करावी. मातेला ही चर्चा कधीच संभवत नाही. तिचं कितीही कुरूप मूल तिला गोडच दिसतं, कारण तिचा भाव येतो. त्या ठिकाणचं जे माधुर्य आहे ते माधुर्य भावाचं आहे. आणि म्हणून ही जी अशी भावमधुर स्तोत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं इथे त्या पद्धतीने जर ती गोडी आहे, ही भावात्मक गोष्ट आहे. आता ते भावाच्या पातळीवर त्यांनी आपल्याला आणलं आहे आणि ते म्हणतात की गोडी आहे आपुली गोडी घेता कायन माये तोडी आम्हा परस्परे आवडी तो पाहू असे. म्हणाले कशाकरता आपण एकमेकांशी संवाद करायला तयार झालो? का तुझ्या मनामध्ये स्फुरण आलं की माझ्यापर्यंत यावं? आपल्याकडे अतिथी देवो भव का? कारण कुणातरी व्यक्तीला माझ्या घरी न बोलावता यावंसं वाटलं, ह्याच्यात माझाच सन्मान आहे, म्हणून तो अतिथीचा सन्मान करतो. आता आम्हाला वाटतं आता किती दिवस राहणार, काय नाही, जेवायला रोज आपल्याचकडे आहेत का? व्याख्याता कोणत्या गावाला राहायला जाणार म्हटलं की त्यांच्या योजना आधी सुरू होतं की आपल्या घरी उतरायला सांगितलं आहे त्यांना, मग त्यांची रोजची जेवणाची व्यवस्था आपल्याकडेच आहे का वेगवेगळ्या लोकांच्या घरी व्हायची आहे? हे केव्हा आहे? जेव्हा येणाऱ्याच्या विषयीची ती आस्था नाही आहे. आपल्याला फक्त एक रकाना भरायचा आहे. काय मी तर नेहमीच म्हणते की कुठलीही व्याख्यानं जेव्हा आमंत्रण करून जेव्हा ती होतात त्या व्याख्यानांच्यामध्ये सगळीकडे सदर भरायचं असतं की आपले कार्यक्रम आहेत, हे कार्यक्रम यशस्वी झाले पाहिजे. म्हणजे त्या संयोजकाला आपला कार्यक्रम व्यवस्थित होण्यामध्ये रस आहे, बाकीचं काही हो. म्हणजे आपल्याला मी सांगते की मी जेव्हा व्याख्यानाला गेले, एका नांदेडला होतं, एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या पुस्तकाच्या प्रकाशनात त्या पुस्तकाचं नाव होतं 5 आर्याची द्रौपदीच्या 5 आर्याचे चक्र होती कादंबरी. त्या द्रौपदीवरची इतकी भयानक लिहिलेली कादंबरी होती की काय म्हणजे त्याला काही अर्थच नाही. बरं, तो जो लेखक आहे तो तसा वस्ताद आहे, लहानपणापासून ज्या एकमेकांना आम्ही बघितलेलं आहे, त्यामुळे त्याला एवढंच वाटत होतं की ही आप्पांची शिष्य आहे. आप्पांनी महाभारतावरती लिहिलेल्या वेड्यावाकड्या गोष्टींच्यावरती पुष्कळ खरपूस समाचार घेतला आहे. ह्या बाईला बोलावलं आणि एकदा हिनी आता प्रकाशनालाच बोलावल्यावर ही काय नाही हो म्हणते. एकदा हिनी हो म्हटलं की ते त्याच प्रांतात राहणार आहेत नांदेड भागामध्ये, की सँक्शन आहे ना, की आप्पांचं सँक्शन आहे, मी आप्पांचा शिष्य आहे, मी आप्पांना हे पुस्तक समर्पण केलं आहे वगैरे वगैरे पुष्कळ काय काय लिहिलेलं होतं. त्यांनी पुस्तक माझ्याकडे महिनाभर पाठवलं. ते कायम मला एक फोन करायचे
की ताई पुस्तक वाचलं का? मी म्हटलं हो, एवढ्या आधीपासून मला वाचायला होत नाही, कारण इतकी व्याख्यानं चालू असतात, त्याचं वाचन. तुमचं आता वेळ आली ना की 4 दिवस आधी मी पुस्तक वाचायला घेणार. मला माहीत होतं पुस्तकात काय आहे, मी कशाला त्यांना म्हणू, कारण मी हो वाचलं म्हटलं की तो विचारणार की मग तुम्हाला कसं वाटलं. आता त्यांनी मी आणि IBM लोकमतचे द्वादशी वार आहेत ना ते होते, तर तो घाबरलेला होताच. ताई जेवायला येता का? म्हटलं नाही. ताई माझ्याकडे उतरायला येतं का? म्हटलं नाही. ते सगळं त्यांनी पाहिलं. शेवटी म्हणाला निदान माझ्या घरी तरी भेटायला आहे. म्हटलं नाही, आपण तिथेच भेटू, मी काही राहणार नाहीच, इथून येणार आणि तशीच पुन्हा रात्री परत. ठीक आहे म्हणाला. त्याच्या पोटात गोळा होता काय होतं आहे ते. नंतर माझ्या शेजारी आपल्याला माहितीच असतील, ते सध्या नागपूरमध्ये असतात, पण सुधाकर परिचारक म्हणून आहेत, एक चांगला चिंतक आहेत. तर ते आलेले होते. तर मी म्हटलं की अहो काय हे सगळं चाललं आहे? तर ते म्हणाले अहो मी वाचलं आहे पुस्तक. म्हटलं काय करायचं आहे आता इथे? तर ते म्हणाले मला काय बोलायला मिळणार आहे की नाही मला माहिती नाही आहे. म्हटलं मला बोलायला म्हणूनच बोलावलेलं आहे. तर मला जे बोलायचं आहे ते बोलले. येईपर्यंत मला 25, 50, 100 फोन होते आणि मला जे बोलायचं आहे ते बोलल्यानंतर आता बोलतो कोण? मी काही घेतलं नाही किंवा मला घ्यायचं नाही, त्यामुळे मला काही त्याचं मिंध होऊन बोलायची गरज नाही. पण द्वादशी वारांनी जाता येता विमानाचं तिकीट सारखा द्वादशी वारांच्या समोर एक मर्सिडीज गाडी दिमतीला नांदेडमधला, आता या गुरुतागद्दीमुळे उत्तम झालेली हॉटेल्स त्याच्यामध्ये उतरवलेलं, पुन्हा एक पत्रकार. आता त्यांना ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आमच्या क्षेत्रामध्ये काय चांगलं झालं का वाईट झालं याच्याशी त्यांना काय घ्यायचं आहे. माझ्या शेजारी बसले होते, बोलले माझ्याशी, मला म्हणाले ताई. म्हटलं हो आता काय करणार, तुम्हाला म्हटलं मला वाईटपणा द्यावा लागणार आहे द्वादशीवार साहेब, कारण ती पुस्तकाचं प्रकाशन आहे, पण म्हटलं मी काही या बाजूनी बोलणार नाही आहे, तर मला आधीच बोलायचं आहे, त्यामुळे म्हटलं माझा काही प्रश्न नाही, आपल्याला काय बोलायचं असेल ते बोलाल, पण म्हटलं आपण जे काही मांडाल त्याच्या विरोधात माझी जी मतं असतील ती असणार, पण ती मांडायला मला काही संधी मिळणार नाही. पण म्हटलं आधीचं माझं बोलणं आपल्याला कदाचित अधिक कठोर वाटेल, आपल्याला जो परामर्श घ्यायचा तो घ्या, मी आपल्याला सांगितलं. तर जे मला बोलायचं होतं ते सगळं मी बोलले. आता त्यांचं मी आणि एवढंही सांगितलं, पण हा प्रकाशन समारंभ नसता तर ह्याच्यापेक्षा अधिक बोलले असते, अधिक कडक बोलले असते, पण आपल्या आनंदावरती फार विरजण घालू नये म्हणून मी फार कडक बोलले नाही. तेवढं मी बोलून खाली बसल्यानंतर आजपर्यंत तो मनुष्य मला भेटला नाही, दिसला नाही, फोन केला नाही, दारापर्यंत सोडायला आलं नाही. तुम्ही कशा जाता कोण विचारतो? आपल्या हेतूकरता बोलावून घेतला, आपलं काम झालं तर बरं, नाही झालं तर ठीक आहे, तुम्ही तुमचं काही करा. म्हणजे इथे आपण जे म्हटलं ना तसं आहे ते, की सगळं अवघड असतं या सगळ्या गोष्टी. इथे त्यांनी ज्या पद्धतीने आत्मतत्वाची चर्चा केलेली आहे त्या पद्धतीत किती लोकांचं आपण मांडायचं म्हटलं तर आमचे शेषराव मोरे मुस्लिम मनाचा शोध लिहिणारे, प्रत्येक पुस्तक लिहिलं की ते आधी वाचायला यायचं की ही पुस्तकं वाचा आणि मला अभिप्राय द्या. अभिप्राय द्या म्हणजे अनुकूलच अभिप्राय द्या, विरोधी अभिप्राय तुमचा आम्हाला मान्यच नाही. हे केव्हा होतं? हे जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत. जिथे स्वार्थ नसतो, जिथे आपला काही स्वार्थ नाही आहे, तिथे मात्र मनुष्य ह्या प्रकाराने व्यवहार करत नाही. तसं ही व्यवहारातली पातळी, ज्ञानदेवांची पातळी, त्याची कल्पना केली तर त्याच्या अब्जावधी पट वरची आहे की स्वार्थ नाही म्हणजे किती नाही, आणि आपलं स्वतःचं अस्तित्व नाही म्हणजे किती नाही. आणि त्यामुळे हा जो विषय आहे तो त्या पद्धतीने आलेला की ती जी गोडी आहे, तो जो भाव आहे, तो या जगाच्या विषयी त्यांच्या अंतःकरणात ज्या प्रकाराने प्रकट झालेला आहे त्याचं स्वरूपच आहे की निरासक्त आहे, त्याच्यामध्ये कुठलाही अभिलाषेचा एवढासा सुद्धा स्पर्श नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की अरे हा चांगदेव कोण? चांगदेव कोणी नाही, हा ज्ञानदेव कोण? हा ज्ञानदेव कोणी नाही. एक आत्मतत्व आहे की जे बोलतं आहे आणि तेच आत्मतत्व त्याचं ऐकतंय. गंमत आहे. आता जर चांगदेवानी समजावं मी ज्ञानदेवाच्या भेटीला गेलो तर तिथंच अज्ञान आहे. आणि त्यामुळे हा जो विषय त्यांनी मांडला आहे की ह्या विषयाची जी उंची आहे किंवा एक जी भूमिका आहे ती भूमिका सामान्यतः समजणं अवघड आहे. की आपण ज्ञानदेवांना जेव्हा जोखतो, आपण आपल्या परीने ज्ञानदेवांचा विचार करतो, तेव्हा आपल्याला कळतं की ते जगाकडे कसे पाहत असतील,
ते नाहीतर आम्ही आपल्या ज्ञानदेवांच्यावरती टीका करतो, अहो ते ताटी उघडा ज्ञानेश्वरा, त्या तिथे मुक्ताबाईंना त्यांना राग आला आणि त्यांना समजवावं लागलं. त्यांची भूमिका काय आम्ही नाही समजून घेऊ शकत, त्यांच्या मनातले विचार काय आम्ही नाही समजून घेऊ.